नमस्कार मित्रांनो. आज आपण गोष्ट ऐकणार आहोत एका चतुर कोल्ह्याची आणि मूर्ख कावळ्याची. एका जंगलात एक कावळा राहत होता. एके दिवशी त्याला एका घराजवळ एक केकचा तुकडा दिसला. कावळ्याने पटकन तो तोंडात धरला आणि उडून एका झाडावर जाऊन बसला. तेवढ्यात तिकडून एक चतुर कोल्हा आला. त्याला केकचा सुवास आला आणि त्याने वर पाहिले तर कावळा केक घेऊन बसलेला दिसला. कोल्ह्याच्या डोक्यात एक युक्ती आली. तो कावळ्याच्या खाली उभा राहिला आणि म्हणाला, "अरे वा, काय सुंदर पक्षी आहेस तू. तुझे काळे पंख किती चमकदार दिसतायत. तू जर गायलास तर किती सुंदर गाशील. तू नक्कीच या जंगलाचा राजा होशील." कावळ्याला कोल्ह्याच्या बोलण्याने खूप आनंद झाला. त्याने विचार केला, हा कोल्हा बरोबर म्हणतोय. मी जर गायलो तर सगळ्यांना माझा आवाज ऐकू जाईल आणि सगळ्यांना आवडेलही. आणि तो गाण्यासाठी तोंड उघडतो. काव काव. तेवढ्यात केकचा तुकडा खाली पडतो. कोल्ह्याने पटकन केकचा तुकडा उचलला आणि हसत म्हणाला, "धन्यवाद रे मित्रा, आज माझं पोट भरलं." आणि तो केकचा तुकडा घेऊन जंगलात निघून गेला. कावळा मात्र मूर्खासारखा बघत राहिला. त्याला समजलंच नाही की कोल्ह्यानं त्याला फसवलं आहे. तात्पर्य: गोड बोलणाऱ्यांच्या शब्दावर लगेच विश्वास ठेवू नका.